औरंग्याचं कौतुक करणं अबू आझमीला महागात पडलंय। अबू आझमीचं निलंबन करण्यात आलेलं आहे। हे निलंबन सभागृहात हजर राहण्याच्या संदर्भातलं आहे। अबू आझमीच्या निलंबनाच्या कालावधीला ठरवण्यासाठी समिती स्थापित करण्यात आली आहे। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोराड करावर कारवाई होणार की नाही? सन्माननीय सदस्य कारवाई होणार की नाही? माननीय अध्यक्ष महोदय, बसा. मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे, गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। अध्यक्ष महाराज, या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही। अरे कोणत्याही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। गेले 2 दिवस सभागृहामध्ये जे आमदार अबू आझमीनी ज्या औरंगजेबाचे कारणाशिवाय या ठिकाणी खूप मोठं गुणगान केलं आणि एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, देशाचा अवमान केला, आणि त्याच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाचं समर्थन देण्याचाच आम्ही प्रयत्न केला। आजही अबू आझमी यांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांना आमचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, कुठेही आमचा विरोध नाही।